नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील ऊर्जा साधन संपत्ती. ठीक आहे, महाराष्ट्रातील ऊर्जा साधन संपत्ती. या आधी आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती हा टॉपिक बघितला आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आपण पूर्णपणे बघितलेली आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपल्याला ऊर्जा साधन संपत्ती. ठीक आहे, ऊर्जा साधन संपत्ती. तर सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रात दगडी कोळसा, जलविद्युत, औष्णिक विद्युत, खनिज तेल व नैसर्गिक वायू, अणुविद्युत, अपरंपरागत ऊर्जा साधन संपत्ती आहे. मित्रांनो, एक एक करून आपण बघून घेऊ. तर दगडी कोळसा. दगडी कोळसा दगडी कोळसा मित्रांनो, कोळशासाठी एबीएलपी, दगडी कोळशाच्या प्रकारासाठी एबीएलपी हे ट्रिक लक्षात ठेवा. एबीएलपी म्हणजेच काय? ए म्हणजे अँथ्रासाइट, बी म्हणजे बिटुमिनस, एल म्हणजे लिग्नाइट आणि पी म्हणजे पीट. ठीक आहे, एबीएलपी अँथ्रासाइट मित्रांनो, ज्यामध्ये कार्बनचे प्रमाण किती असते तर 92 ते 98% कार्बनचे प्रमाण असते. त्यानंतर बिटुमिनस दगडी कोळशाचा प्रकार आहे, ज्याच्यात कार्बनचं प्रमाण मित्रांनो 75 ते 90% असते. लिग्नाइट यामध्ये जवळपास 76% इतकं कार्बनचं प्रमाण असते आणि सर्वात कमी कार्बनचं प्रमाण मित्रांनो असते पीट या दगडी कोळशाच्या प्रकारामध्ये 50 ते 60%. ठीक आहे, म्हणजेच एबीएलपी लक्षात ठेवा. जर कार्बनच्या प्रमाणानुसार जर क्रम लावा असं जर विचारलं तर एबीएलपी अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. ठीक आहे, याआधी आपण लोह खनिजाचे प्रकार बघितले होते. ठीक आहे, लोह खनिजाचे प्रकार बघितले होते, त्यासाठी पण ट्रिक सांगितली होती. एक महाराष्ट्राची लेफ्ट साईड म्हणजे MHLS, महाराष्ट्राची लेफ्ट साईड असं लक्षात ठेवा म्हटलं होतं. MHLS म्हणजेच काय? एम म्हणजेच मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट. ठीक आहे, आणि सिडेराइट. ठीक आहे, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट लोह खनिजाचे प्रकार होते. आणि एबीएलपी म्हणजेच अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट दगडी कोळशाचे प्रकार. महाराष्ट्रात जो दगडी कोळसा आढळतो मित्रांनो तो अकोक्षम आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळसा अकोक्षम आहे. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या महाराष्ट्रातील दगडी कोळसा गोंडवणी संघाच्या व दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकात पाहावयास मिळतो. ठीक आहे मित्रांनो, महत्वाचा आहे. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या महाराष्ट्रातील जो दगडी कोळसा आहे तो गोंडवणी संघाच्या व दामोदा मालेतील बाराकार समुदायातील खडकात आहे. ठीक आहे, गोंडवणी संघाच्या दामोदा मालेतील बाराकार समुदायातील खडकात दगडी कोळसा पाहावयास मिळतो. प्रमुख साठे महाराष्ट्रात दगडी कोळसाचे प्रमुख साठे मित्रांनो नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ म्हणजेच काय? पूर्व विदर्भात आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ. एकूण साठे मित्रांनो 4% साठे आहेत दगडी कोळसाचे. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यात उमरेड, सावनेर, कामठी, सिलेवारा, पाटण सावंगी आणि बोखारा या भागात दगडी कोळसा आढळतो. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त साठे आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी. ठीक आहे, बल्लारपूर या ठिकाणी सर्वात जास्त साठे आहे दगडी कोळसाचे. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, घुग्गुस, राजुरा, वरोडा आणि भद्रावती या भागात दगडी कोळसा आढळतो. ठीक आहे, यवतमाळ जिल्ह्यात मित्रांनो वणी, राजुरा, मारेगाव, दिग्रस आणि उमरखेड या तालुक्यामध्ये दगडी कोळसाचे साठे आहे मित्रांनो. तर मारेगावमध्ये आष्टोना, दिग्रसमध्ये चिंचोली आणि उमरखेडमध्ये ढानगी या ठिकाणी दगडी कोळसाचे साठे आहेत. मारेगावमध्ये आष्टोना, दिग्रस तालुक्यातील चिंचोली आणि उमरखेडमध्ये ढानगी. ठीक आहे, दगडी कोळशाचे प्रमुख क्षेत्र मित्रांनो 3 क्षेत्रे आहे. ठीक आहे, 3 क्षेत्रे आहे. कुठे कुठे आहे तर वैनगंगा खोरे, वर्धा खोरे, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भाग. ठीक आहे, या ठिकाणी दगडी कोळसा प्रामुख्याने आपल्याला आढळतो मित्रांनो. वैनगंगा खोरे, वर्धा खोरे, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांचा जो सीमावर्ती भाग आहे या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर दगडी कोळसाचा उपयोग कुठं होतो तर उपयोग होतो मित्रांनो औष्णिक केंद्रात. ठीक आहे, औष्णिक केंद्रात दगडी कोळशाचा उपयोग होतो. औष्णिक केंद्र म्हणजे कुठचे तर खापरखेडा औष्णिक केंद्र आहे, बल्लारपूर आणि पारस. ठीक आहे, खापरखेडा, बल्लारपूर आणि पारस या औष्णिक केंद्रात मित्रांनो दगडी कोळशाचा उपयोग होतो. त्यानंतर उद्योगधंदे आणि रेल्वेसाठी, त्यानंतर प्रोड्युसर नावाचा जळणाचा वायू निर्माण करण्यासाठी दगडी कोळशाचा उपयोग होतो. ठीक आहे, कुठे कुठे होतो औष्णिक केंद्रात होतो, उद्योगधंद्यात होतो, रेल्वेसाठी,
त्याच्यानंतर प्रोड्युसर नावाचा हा वायू निर्माण करण्यासाठी दगडी कोळशाचा उपयोग होतो. काही कोळशाचे कार्बनीकरण करून कोक इंधन वायू, हलके तेल, अमोनियम सल्फेट इत्यादी पदार्थ तयार करतात. ठीक आहे. दगडी कोळशाचे कार्बनीकरण करून कोक इंधन वायू, हलके तेल, अमोनियम सल्फेट इत्यादी पदार्थ तयार करतात. जलविद्युत केंद्र. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे आपला जलविद्युत केंद्र. ठीक आहे. जलविद्युत केंद्र. जलविद्युत केंद्रामध्ये मित्रांनो कोयना जलविद्युत केंद्र खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. कोयना जलविद्युत केंद्र यास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते. ठीक आहे. कोणत्या जलविद्युत केंद्राला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते. अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणजेच काय? कोयना जलविद्युत केंद्र. ठीक आहे. कोयना जलविद्युत केंद्र अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा. मित्रांनो या जलविद्युत केंद्राची खास वैशिष्ट्य म्हणजेच काय की महाराष्ट्रातील आण्विक, औष्णिक आणि जलविद्युत केंद्रामधून निर्माण होणारी वीज एकत्र करून संपूर्ण राज्यात विद्युत जाळे उभारले आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रातील आण्विक, औष्णिक आणि जलविद्युत केंद्रामधून निर्माण होणारी वीज एकत्रित करून, ठीक आहे, निर्माण होणारी वीज एकत्र करून संपूर्ण राज्यात विद्युत जाळे उभारलेले आहेत. चौथा टप्पा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, ठीक आहे, कोयनाचा चौथा टप्पा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर जगामधील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्पात स्थान अग्रेसर राहील कोयना जलविद्युत केंद्राचे. ठीक आहे मित्रांनो, कसे? भूगर्भातील जलविद्युत प्रकल्पात जगात अग्रेसर राहील. त्यानंतर हेलवाग जवळील देशमुखवाडी येथे कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडवले आहे आणि तेथील जलाशयाला मित्रांनो काय नाव दिलं आहे तर शिवसागर असे नाव दिलेले आहे. शिवसागर. ठीक आहे. हेलवाग जवळील कुठे तर देशमुखवाडी या ठिकाणी कोयना नदीवर धरण बांधलेलं आहे. ठीक आहे. धरण बांधून तिथं पाणी अडवले आहे आणि तो जलाशय आहे मित्रांनो, त्या जलाशयाला काय नाव दिलं आहे तर शिवसागर असे नाव दिलेले आहे. शिवसागर. कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण विद्युत निर्मिती क्षमता किती आहे तर एकूण विद्युत निर्मिती क्षमता आहे 1920 मेगावॅट. ठीक आहे. 1920 मेगावॅट. कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण जलविद्युत क्षमता 1920 मेगावॅट आहे. त्यामध्ये मित्रांनो कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये तांबटवाडी, पोफळी, अलोरे आणि धरण पायथा. ठीक आहे. म्हणजेच कोयना धरणाच्या पायथ्याशी जो विद्युत गृह आहे त्याला धरण पायथा असे म्हणतात. तर हे विद्युत केंद्र आहे. तर यापैकी सर्वात जास्त मित्रांनो तांबटवाडी इथून 1000 मेगावॅट, त्यानंतर पोफळी 560 मेगावॅट, अलोरे 320 आणि धरण पायथा येथून 40 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होते. ठीक आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये तांबटवाडी, पोफळी, अलोरे आणि धरण पायथा हे मिळून किती आहे तर 1920 मेगावॅट विद्युत निर्मिती क्षमता आहे. ठीक आहे. त्यानंतर लेक टॅपिंग काय आहे तर मित्र 13 मार्च 1999 ला पहिल्यांदा यशस्वी करण्यात आला लेक टॅपिंगचा प्रयोग. ठीक आहे. तर आशिया खंडात हा पहिल्यांदाच झाला आहे मित्रांनो. तारीख इम्पॉर्टंट आहे 13 मार्च 1999 ला. ठीक आहे. लेक टॅपिंग कुठे झालाय तर कोयना इथं मित्रांनो 13 मार्च 1999 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 2012 ला एप्रिल 2012 ला परत यशस्वी प्रयोग करण्यात आला. ठीक आहे. तर लेक टॅपिंगसाठी नॉर्वेच्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने हे केलं आहे मित्रांनो. कुठलं तंत्रज्ञान आहे तर नॉर्वेच्या तंत्रज्ञानाने. ठीक आहे. नॉर्वे. 13 मार्च 1999 आशिया खंडात पहिल्यांदा झाला आहे. ठीक आहे. आशिया खंडात पहिल्यांदा. परत कधी 2012 एप्रिलला. महाराष्ट्रात मुख्य जलविद्युत प्रकल्प हे पश्चिम घाटात उभारलेले आहे. कुठे आहे तर वन लाईनर प्रश्न येऊ शकतो सरळ आपल्याला की महाराष्ट्रातील जे मुख्य जलविद्युत केंद्र आहे ते कोणत्या विभागात आहे तर कुठे आहे तर मित्रांनो पश्चिम घाटात आहे. पश्चिम घाटात मुख्य जलविद्युत केंद्र उभारलेले आहे. ठीक आहे. मुख्य जलविद्युत केंद्र त्यापैकी मित्रांनो भीरा, खोपोली, भिवपुरी हे जलविद्युत केंद्र आहे. कुठे आहे तर रायगडमध्ये आहे. टाटा वीज मंडळाची आहे. ठीक आहे. कोणी घेतली आहे तर हे टाटा वीज मंडळाची आहे. टाटाची ही मित्रांनो जलविद्युत केंद्र आहे रायगड जिल्ह्यातील भीरा, खोपोली, भिवपुरी. भीरा, खोपोली, भिवपुरी. त्यानंतर जायकवाडी पैठण
प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. कुठे आहे? जायकवाडी पैठण जलविद्युत प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? मग जायकवाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. त्यानंतर एलदरी पूर्णा नदीवर आहे, परभणी येथे. पेंच नागपूरमध्ये आहे. मित्रांनो, पुण्यामध्ये पानशेत, भाटघर, वीर, पवना आणि वरसगाव हे धरण आहे. ठीक आहे. पानशेत, भाटघर, वीर, पवना, वरसगाव जलविद्युत केंद्र पुण्यात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिल्लारी सिंधुदुर्ग, भंडारदरा अहमदनगर. ठीक आहे. भंडारदरा अहमदनगर, उजनी सोलापूर, राधानगरी कोल्हापूर, वैतरणा ठाणे. ठीक आहे. वैतरणा ठाणे. महत्वाचं आहे मित्रांनो, यामध्ये आपल्याला जोड्या लावा या स्वरूपात प्रश्न येतात. ठीक आहे. जोड्या लावा या स्वरूपात यामध्ये प्रश्न येतो आपल्याला. तर भीरा, खोपोली, भिवपुरी रायगड मध्ये आहे. एलदरी परभणी. ठीक आहे. एलदरी कुठे आहे? तर परभणीमध्ये आहे. एलदरी परभणी. पेंच नागपूर, तिल्लारी सिंधुदुर्ग, भंडारदरा अहमदनगर, उजनी जलविद्युत केंद्र सोलापूर, राधानगरी कोल्हापूर, वैतरणा ठाणे. ठीक आहे. तर पुण्यातले लक्षात ठेवा. पानशेत, भाटघर, वीर, पवना, वरसगाव. ठीक आहे. वरसगाव कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यात. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो औष्णिक विद्युत. ठीक आहे. औष्णिक विद्युत महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी कोळशाच्या आधारे औष्णिक विद्युत निर्माण करतात. ठीक आहे. दगडी कोळशाच्या आधारे महाराष्ट्रात. ठीक आहे. तसेच दगडी कोळसा, लिग्नाइट कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. तर महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी कोळशाचा वापर करून औष्णिक विद्युत निर्माण करतात. ठीक आहे. दगडी कोळशाच्या महाराष्ट्रात. तर मित्रांनो, औष्णिक विद्युत केंद्र कुठे कुठे आहे? तर महाराष्ट्रात. तर चोला औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यात आहे. चोला कुठे आहे? तर ठाणेमध्ये. चोला ठाणे. तुर्भे टाटा मुंबई, एक लहरे नाशिक. एक लहरे कुठे आहे? तर नाशिक. परळी औष्णिक केंद्र बीड, फेकरी भुसावळ जळगाव येथे. पारस अकोला. ठीक आहे. पारस कुठे आहे? तर अकोला. कोराडी आणि खापरखेडा. कोराडी आणि खापरखेडा कुठे आहे? नागपूर जिल्ह्यात. कोराडी, खापरखेडा नागपूरमध्ये आहे. तसेच चंद्रपूरमध्ये दुर्गापूर बल्लारपूर आहे. उरण रायगडमध्ये आहे. आणि अणुकेंद्र आहे मित्रांनो तारापूर ठाणे या जिल्ह्यात. कोराडी मित्रांनो महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील हा महत्वाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोणतं? कोराडी. विद्युत क्षमता किती आहे? तर 1100 मेगावॅट. नागपूर यामध्ये आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी. नागपूरमध्ये 2 आहे, कोराडी, खापरखेडा. चंद्रपूरमध्ये 2 आहे, दुर्गापूर, बल्लारपूर, रायगड, उरण, चोला, ठाणे, तुर्भे, टाटा. एक लहरे महत्वाचा आहे मित्रांनो. एक लहरे नाशिक जिल्हा. एक लहरे कुठे आहे? तर नाशिक जिल्ह्यातील आहे. एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे नाशिक. परळी बीड, फेकरी भुसावळ म्हणजे जळगाव आणि पारस कुठे आहे? तर अकोला जिल्ह्यात आहे पारस. अणुविद्युत केंद्र अणुऊर्जा. ठीक आहे. अणुविद्युत केंद्र अणुऊर्जा. अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी युरेनियम, थोरियम, लिथियम, प्लॅटिनमचा वापर करतात. ठीक आहे. अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर युरेनियमचा वापर करतात. त्यानंतर थोरियम, लिथियम आणि प्लॅटिनमचा वापर करतात अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी. भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना कधी आहे? तर भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना आहे 10 ऑगस्ट. कधी आहे? तर 10 ऑगस्ट 1948 ला. 10 ऑगस्ट 1948 भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना 10 ऑगस्ट 1948. ठीक आहे. महाराष्ट्रात मित्रांनो अणुशक्ती केंद्र कुठे आहे? तर मुंबई तुर्भे या ठिकाणी आणि तारापूर या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे. ठीक आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच ट्रॉम्बे ही संस्था मित्रांनो तुर्भे येथे आहे. कुठे आहे? तर तुर्भे येथे आहे. तर या संस्थेअंतर्गत किती आहे? तर 6 अणुभट्टे आहे. 6 अणुभट्टे आहे. अप्सरा, सायरस, झर्लिना. ठीक आहे. अप्सरा, सायरस, झर्लिना, पौर्णिमा 1 आणि पौर्णिमा 2 आणि ध्रुव अशा एकूण 6 अणुभट्टे आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा आहे मित्रांनो तारापूर अणुकेंद्र. तारापूर अणुकेंद्र महत्वाचं आहे मित्रांनो. तारापूर अणुकेंद्र कोणत्या देशाच्या मदतीने? तर अमेरिकेच्या मदतीने हे अणुकेंद्र तयार करण्यात आले आहे. अमेरिकेच्या मदतीने. ठीक आहे. कधी? तर 1969 ला अमेरिकेच्या मदतीने ऑक्टोबर 1969 मध्ये उभारलेले आहे. ठीक आहे. तारापूर अणुकेंद्र कुठे आहे? तर मुंबईच्या उत्तरेला 100 किलोमीटर वर आहे. ठीक आहे. मुंबईच्या उत्तरेला 100 किलोमीटर वर. क्षमता आहे 420 मेगावॅट. ठीक आहे. तारापूर अणुकेंद्रामधील जे वीज आहे मित्रांनो
तर महाराष्ट्र आणि गुजरातला पुरवली जाते. महाराष्ट्र आणि गुजरातला पुरवली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात. महत्वाचा मित्रांनो प्रश्न आलेला याच्यावर. तारापूर अणुकेंद्र ठीक आहे अमेरिकेच्या मदतीने अमेरिका ठीक आहे कधी ऑक्टोबर 1969 ऑक्टोबर 1969 अमेरिका ठीक आहे कुठे आहे तर मुंबईच्या उत्तरेला आहे. मुंबईच्या उत्तरेला आहे. क्षमता किती आहे 420 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता आहे 420. कुठे पुरवली जाते तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात वीज पुरवली जाते. महाराष्ट्र आणि गुजरातला ठीक आहे. पुढचा आहे मित्रांनो उमरेड अणुविद्युत प्रकल्प. कुठे आहे तर उमरेड अणुविद्युत केंद्र ठीक आहे हे नियोजित आहे. कुठे आहे तर उमरेड हे ठिकाण कुठे आहे तर नागपूर मधलं आहे ठीक आहे नागपूर उमरेड. खनिज तेल व नैसर्गिक वायू ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे खनिज तेल नैसर्गिक वायू. बॉम्बे हाय ठीक आहे बॉम्बे आहे मुंबई जवळ पश्चिमेला 176 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात 3 फेब्रुवारी 1974 रोजी सागरी सम्राटने पहिली विहीर खोदली ठीक आहे. कधी पहिली विहीर खोदली कुठे मुंबईच्या पश्चिमेला. यावर पण प्रश्न आला आहे मित्रांनो. बॉम्बे आहे कुठे आहे तर मुंबईच्या पश्चिमेला आहे. मुंबईच्या पश्चिमेला कुठे आहे मुंबईच्या पश्चिमेला काय तर अरबी समुद्र आहे. तर कुठे असणार अरबी समुद्रात असणार. किती किलोमीटर 176 किलोमीटर अंतरावर 176 किलोमीटर अंतरावर. कधी 3 फेब्रुवारी 1974 176 किलोमीटर ठीक आहे 1974 आणि 176 किलोमीटर सागरी सम्राटने पहिली विहीर खोदली ठीक आहे. बॉम्बे हाय. भारतातील खनिज तेलाचे 50% उत्पादन बॉम्बे हाय तेल क्षेत्रामधून होतं. भारतातील खनिज तेलाचे 50% उत्पादन मित्रांनो या बॉम्बे हाय तेल क्षेत्रामधून मिळते ठीक आहे. त्यानंतर उरण औष्णिक विद्युत केंद्र ठीक आहे उरण औष्णिक विद्युत केंद्र ठीक आहे. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठविला जातो ठीक आहे. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो आणि तेथेच काय तर औष्णिक विद्युत केंद्र आहे ठीक आहे. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो तेथेच काय औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो अपरंपरागत ऊर्जा साधन संपत्ती ठीक आहे. अपरंपरागत ऊर्जा साधन संपत्ती. पहिला आहे त्यातील सौर ऊर्जा ठीक आहे. सौर ऊर्जा फोटोसेलचा वापर करून ऊर्जा कार्यान्वित करता येते ठीक आहे. सौर ऊर्जा कार्यान्वित करता येते. कशाचा वापर करते मित्रांनो तर फोटोसेलचा वापर करून सौर ऊर्जा कार्यान्वित करता येते. तर यामध्ये मित्रांनो सौर संग्राहक ठीक आहे. सौर संग्राहक म्हणजेच काय सोलर हीट कलेक्टर यामधून जी ऊर्जा मिळते मित्रांनो ती सक्रिय आणि निष्क्रिय पद्धतीने मिळवली जाते ठीक आहे. सौर संग्राहक म्हणजेच काय सोलर हीट कलेक्टर यातून जे ऊर्जा मिळते मित्रांनो ती ऊर्जा मिळवली जाते सक्रिय व निष्क्रिय पद्धतीने ऊर्जा मिळवली जाते. सौर संग्राहक म्हणजे सोलर हीट कलेक्टर. त्यानंतर दुसरा आहे सौर फोटोसेल. यालाच मित्रांनो पीव्ही सेल म्हणतो ठीक आहे. पीव्ही सेल फोटोवोल्टिक सेल म्हणतो सौर फोटोसेल ठीक आहे. यामध्ये सिलिकॉन व गॅलियम पासून ऊर्जा हे पीव्ही सेल मित्रांनो सिलिकॉन आणि गॅलियम पासून तयार करतो ठीक आहे. सिलिकॉन आणि गॅलियम पासून. त्यानंतर सौर कुकर सौर जलतापमापक म्हणजेच काय सोलर वॉटर हीटर सौर भट्टी सोलर फर्नेस आणि सौर शक्ती स्तंभ सोलर पॉवर टॉवर ठीक आहे. सर्व यामधून मित्रांनो सौर ऊर्जा मिळवली जाते. पुढचा आहे आणि महत्वाचा आहे पवन ऊर्जा ठीक आहे. पवन ऊर्जा सातारा या जिल्ह्यात मित्रांनो सर्वात जास्त पवनचक्क्या आहे. कुठे आहे तर सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त पवनचक्क्या कुठे आहेत सातारा या जिल्ह्यात सर्वात जास्त पवनचक्क्या. 1997 पासून पवन ऊर्जा उत्पादनास सुरुवात झाली आहे. कधीपासून 1997 पासून पवन ऊर्जा उत्पादनास सुरुवात 1997 पासून. महाराष्ट्र मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पवन ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे 13% ठीक आहे. तर सातारामध्ये कुठे आहे पवन ऊर्जा केंद्र सातारामध्ये कुठे आहे तर वकुसवड अगसवाडी आंबेरी ठोसेघर आणि चाळकेवाडी या ठिकाणी सातारा जिल्ह्यात पवन ऊर्जा केंद्र आहे ठीक आहे. तर नगरमध्ये कुठे आहे तर मित्रांनो रवांडके नांदूर पठार कावड्या डोंगर. तर नाशिक जिल्ह्यात औंदेवाडी रामोशेवाडी ठीक आहे. आणि नाशिक आणि नगर
या 2 जिल्ह्यामध्ये कुठे बाउंड्रीवर काय तर पांचपट्टा पवन ऊर्जा आहे. ठीक आहे. पांचपट्टा कुठे आहे तर नाशिक नगरच्या बाउंड्रीवर आहे पांचपट्टा. पुण्यात आंध्र लेक, पुण्यामध्ये काय तर आंध्र लेक आहे. पुणे जिल्ह्यात आंध्र लेक आहे. सांगली गुढे पाचगणी. ठीक आहे. धुळे जिल्ह्यातील ब्राह्मणवेल जय भीम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. धुळे जिल्ह्यातील ब्राह्मणवेल जय भीम काय आहे पवन ऊर्जा केंद्र आहे. तर नंदुर्ग जिल्ह्यात चकाला पवन ऊर्जा केंद्र आहे. काही इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो. वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेमध्ये देशात राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे. ठीक आहे. वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेमध्ये देशात महाराष्ट्राचा मित्रांनो सर्वाधिक हिस्सा आहे. ठीक आहे. सर्वाधिक हिस्सा आहे. विजेचा वापर सर्वाधिक कुठं होतो तर औद्योगिक क्षेत्रात विजेचा वापर होतो. त्यानंतर कृषी, त्यानंतर घरगुती क्षेत्रात. यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. सर्वाधिक विजेचा वापर कुठे होतो तर सर्वाधिक विजेचा वापर होतो औद्योगिक क्षेत्रात. ठीक आहे. औद्योगिक क्षेत्रात, त्यानंतर कृषी, त्याच्यानंतर घरगुती क्षेत्र. ठीक आहे. त्यानंतर घरगुती क्षेत्र. नवीकरणीय ऊर्जा. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे नवीकरणीय ऊर्जा. तर नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच काय तर नवीकरणीय ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय तर मित्रांनो पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जैविक आणि बायोगॅस. ठीक आहे. तसेच सागरी लाटा आणि भूऔष्णिक. ठीक आहे. महत्वाचं आहे नवीकरणीय ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणते कोणते आहेत तर कोणते कोणते आहे पवन ऊर्जा आहे. ठीक आहे. पवन आहे, सौर आहे, जैविक, बायोगॅस, सागरी लाटा आणि भूऔष्णिक आहे. ठीक आहे. भूऔष्णिक आहे. महाऊर्जा. महाऊर्जा म्हणजेच काय मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच काय महाऊर्जा नवीकरणीय ऊर्जेचा प्रचार प्रसार करण्यासाठी व ऊर्जा संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाऊर्जा याची स्थापना करण्यात आली आहे. ठीक आहे. महाऊर्जा म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण कशासाठी नवीकरणीय ऊर्जेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि ऊर्जा संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा संवर्धन अधिनियमन कधीचा आहे मित्रांनो 2001 चा हा अधिनियमन आहे. यामधील तरतुदीचे समन्वयन व विनिमय व अंमलबजावणीसाठी अधिकृत यंत्रणा म्हणून महाऊर्जा ही अधिसूचित करण्यात आली आहे. ठीक आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार क्रम जर विचारलं मित्रांनो भारतातील नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार क्रम काय आहे तर राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो. गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र किती आहे तर 5वा आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार महाराष्ट्र 5वा आहे. ठीक आहे. महाराष्ट्र किती आहे तर 5वा आहे आणि राजस्थानचा 1 नंबर लागतो. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आता आपण महाराष्ट्रातील जॉग्राफी यामधील आपल्या प्रीच्या दृष्टिकोनातून सर्व इम्पॉर्टंट पूर्ण टॉपिक घेतलेला आहे मित्रांनो. तर एकच टॉपिक आपला राहिला आहे ते म्हणजेच महाराष्ट्राची लोकसंख्या. तर ते पण आपण पूर्ण कव्हर करणार आहोत काही दिवसामध्ये. ठीक आहे. तर लेक्चर आवडत असेल तर तुम्ही मित्रांनो नक्की शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.